ऐकू येत नाही का तुला? बोल ना. मी बघितलंय तुला देवीच्या समोर ओवाळत होता तुम्ही. मी या डोळ्याने बघितलंय. तू नाहीच बोलूच शकत नाहीयेस, कळलं ना? हा, मोठी त्या हरिश्चंद्र अप्पांची मुलगी आहेस ना, सत्यवादी. हा बोल ना, बोल बोल. नवरात्री सारखं मला खोटं पाडून मजा बघू नकोस. आता घरी सांगू नकोस. अनेक प्रश्न विचारतील तुला आणि मी आल्यावर सांगेन. अगं बोल ना सखू. अगं सखू खरं काय ते सांग ना. काय घडलंय? बहिणी अशी बोलणार नाही ती. हे घ्या पेरड आहे, चांगली फोडून काढा. भडा भडा बोलायला लागली. माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नकोस. फोडून काढीन. बोल. दिगू आला होता ना रावळात? आला होता ना रावळात? भेटला ना तुला? साजरा झाला ना तुमचा पाडवा? सखू बोल. हरकत नाही. नाही सांगायचंय ना, नको सांगूस. दिगून सांगितलंय का तुला मला काही सांगायचं नाही? मग बाई मी तुला अडचणीत नाही आणत. नको सांगूस तू. व्रत पूर्ण झालं ना? पण मला सांग, व्रत पूर्ण करण्याआधी तू दिगूला किंवा दिगून तुला बघितलं तर नव्हतं ना? व्यवस्थित व्रत पूर्ण झालं ना? खरं तर आज तुमची ओवाळणी होणार नाही फार वाईट वाटत होतं ग मला. सासरे काका म्हणाले आणि खरंच खूप आनंद झाला मला. मग ओवाळस ना दिगूला? मला सांग, दिगू लगेच गेला का वसुलीला? मला खूप आवडलं. देवी समोर तुम्ही पाडवा साजरा केलात.